नमस्कार मंडळी, सर्वांना सविनय जय गजानन. मंडळी, गजानन माऊलींचा महापारायण महोत्सव हा 11 दिवसांचा नाशिक येथील सोनारवाडा ह्या ठिकाणी होत आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला थेट लाईव्ह या ठिकाणी हा महोत्सव बघण्यासाठी घेऊन जात आहे. आज सांगता समारोह होत आहे. 11वं महापारायण येथे होत आहे. दिनांक 17 मे ते 28 मे 2026 या कालावधीमध्ये हा महोत्सव होत आहे. चला तर मंडळी, सांगता समारोह बघण्यासाठी आपण जाऊया. 21वा अध्याय इथे चालू आहे. त्याचा काही अंश आपल्याला ऐकायला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इथे आभार प्रदर्शन होणार आहे. आभार प्रदर्शन सगळ्यांना धन्यवाद देण्यात येणार आहे, ते पण आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर भजन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. भजनावर तल्लीन झालेले भाविक हे आपल्याला दिसणार आहेत. त्यानंतर सुंदर असा महाप्रसादाचा कार्यक्रम येथे पार पडत आहे, तो पण आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर मंडळी, बघूया सांगता समारोह महापारायण महोत्सवाचा. धन्यवाद. जय गजानन. मंडळी, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू होत आहे. श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण महोत्सवांतर्गत आज श्री व सौ मराठे, संजीवनीताई मराठे व जयंतराव मराठे यांच्याकरती आपलं 11वं पुष्प श्रींच्या चरणी समर्पित झालं. आपलं हे चौथ्या वर्षामध्ये आपण आज अधिक मासानिमित्त हा जो कार्यक्रम केला होता आणि आंब्याची आरती, त्याचप्रमाणे शुक्रवारी महाराजांना आणि खासगी लक्ष्मी नारायणांना तुलसीपत्र आणि वैजयंती माला वाटण्याचा अर्थ झाला. ज्यांना कोणाला वैजयंती माला वाटण्याचा प्रसाद नसेल मिळाला त्यांनी आठवणीने घेऊन जा. प्रत्येकाला गहू, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चंद्र, महाराजांना जी चंदनाची उटी लागली त्या उटीचा प्रसाद, महाराजांना जे शिजासाठी धान्य येतं त्याच्यातलं
दोघांनाही आणि यांच्या सुनबाईंना सुद्धा म्हणजे पूर्ण परिवाराला महाराजांचा आशीर्वाद आहे असं उदाहरण आपल्याला बघायला मिळत नाही की तिघही मुखोद्गत पारायण करते आहे. आणि नाशिकचं आज आपलं भाग्य की आपल्या नाशिकच्या एक माऊसकर ताई कल्पनाताई माऊसकर त्या सध्या एका प्रवासाला गेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांचं ठरल्यामुळे त्या आज येऊ शकल्या नाही. पण विजयाताई बेळे याही गजानन विजय ग्रंथाच्या नाशिकमधलं तिसऱ्या मुखोद्गत पारायण करते. आरतीची तयारी झाली. त्यांच्या आईलाही उभं केलं. त्यांना उभं केलं. मुंबईवरून या पारायणासाठी खास हजर झाले आहेत. पारायणासाठी म्हणजे नाशिकच्या नाशिकमध्ये आपण तर कधी कारण सांगत असू की मला लांब पडतं असं होतं तसं होतं. तर यांनी तर काल प्रवास करून आले आणि परत प्रवास करून जाणार आहे. नाही मग मला घ्यायचं होतं म्हणून चालेल. का बरं आम्ही नाही ओळखत? एका आपणा सर्वांचे आशीर्वाद नक्कीच माझ्या पाठीशी आहे आणि मीही करण्याचा प्रयत्न करेन महाराजांच्या साक्षीने सांगते. जय गजानन. 11 दिवसामध्ये रोज पिठलं भाकरीचा नैवेद्य घेऊन येणारे दादा कुठे ते बेटाळे ताई शिंगणेदादांनी 11 दिवस महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य इथे दाखवला. रोज यांनी महाराजांना रांगोळी काढली आहे. या माऊली रोज भजन सेवा देतात. अशा सगळ्यांचं सहकार्य असतं. कोणी मनाने सेवा करतं, कोणी धनाची सेवा करतं. अनेक लोकांनी आपल्याला गेले 15 दिवस वाणीदादा ॲडमिट होते. काल त्यांचं कॅथेटर काढलं आणि आज ते कार्यक्रमाला जे काल कार्यक्रमाला हजर झाले आहेत. किती छान नियोजन केलं होतं. वाणीताईंच्या कालचं जे पाथर्डी भागाला जे गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथले पदाधिकारी इलेक्ट्रिशियन यांचा पण सत्कार झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाथर्डी भागामधलं जी पायी पदयात्रा झाली वाया कांबळी ते शेगाव तिथं जे मराठे दादा करतात चेहरा दाखवत त्यांना कोणाला इच्छा असेल पदयात्रा जायचं 7 नोव्हेंबर पर्यंतची पदयात्रा असते. फक्त पाथर्डी भागाला मंदिर आहे ना त्याच्यातलं मंदिर हॅलो, जय गजानन. सगळ्यात आधी आरके लॉन्स माहिती असेल तुम्हाला. आरके लॉन्स इथून थोडं एक 50 मीटर अंतरावर गेला की उजव्या हाताला एक छोटीशी गल्ली आहे. तिथून आतमध्ये गेला की भव्य दिव्य आता महाराजांचं मंदिर होतं. म्हणजे त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. पायाचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आता जे काय आहे जे पहिला शिळा म्हणतो ते पहिल्या शिळ्याचं पण आपण काम बऱ्यापैकी केलेलं आहे. आता भव्य दिव्य म्हणजे जसं कावड्यांचं मंदिर आहे तसं कावड्यांचं मंदिराचं उपयोग आपण ते बनवण्याचा प्रयत्न आहे. ते महाराज आपल्याकडून करून घेतले. ते त्या पद्धतीने दुसरं तुम्हाला ग्रुपमध्ये सर्वांना मॅसेज वगैरे करेलच आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांना यायचंच आहे एक वेळा सगळ्यांनी. कोथरूडला यांचं मंदिर आहे. आता डॉक्टर अनिताजी भेंडाळे आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद देण्यात येणार आहे. जय गजानन. मला एक शांत बसा. काही अनुभव मला शेअर करायचा आहे. गेल्या 11 दिवसामध्ये कुंभमेळा आधी कुंभमेळा इथे
दादांमुळे साजरा झाला आणि त्यांना तेवढीच साथ लक्ष्मी वहिनींची खूप मजा आली. उद्यापासून आम्हाला सुनसुनं वाटेल आणि हे मीडिया कव्हरेज करताना अतिशय मनापासून खूप आनंद वाटला आणि त्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं आज झालेलं आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतो. आणि एक विशेष अनुभव असा सांगायचा आहे की 2 दिवसापूर्वी दादांच्या पायाला लागलं आणि वहिनींच्या पायाला लागलं आणि मी जेव्हा आलो मला त्यांचा फोन आला पण मला वाटलं असेल किरकोळ, मग मी काही लक्ष दिलं नाही. आणि जेव्हा इथे आल्यावर त्यांची परिस्थिती पाहिली, अक्षरशः त्यांना चालवत नव्हतं. मग मी त्यांना घेऊन आपलेच जे साधक आहे त्याच्यातले परिचित डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्याकडे मी त्यांना घेऊन गेलो आनंदवल्ली पाईपलाईन रोड इथे त्यांच्या हॉस्पिटलला. आणि महाराजांची कृपा अशी की त्यांनी इतका चांगला इलाज केला म्हणजे मला स्वतः असं वाटत नव्हतं की आता कसं होईल पुढे. 2 दिवस महत्त्वाचे आहे आणि त्यांची जी कळकळ मला जाणवत होती की दादांच्या मनाची कळकळ होती की आता कसं होईल. 2 दिवस आहे आणि महत्त्वाचे दिवस आहे. वर्षापासून मी या कार्यक्रमाची वाट बघतो आता कसं होईल या कार्यक्रमाचं वगैरे वगैरे. मी त्यांना म्हटलं दादा 2 दिवस माझ्याकडे थांबा, इथले ते जवळ नाशिक रोडला जाऊ नका, सगळं काय आपण मॅनेज करू. तरी पण त्यांनी त्यांचा अट्टहास जिद्द आज ते नाशिक रोडलाच गेले. तिथे म्हणे महाराज आहे, मला त्यांची पूजा अर्चा सगळं करावं लागतं. तरी त्यांनी त्यांच्या हट्टाने सगळं रेटून नेलं आणि खरंच म्हणजे मला असं गधून आलं हे सगळं सांगताना. इथे त्या मॅडम आणि त्यांचं चिरंजीव जे MBBS डॉक्टर ते उभे आहेत त्यांना मी विनंती करतो त्यांनी उभं राहावं. आणि त्याच्या भगिनी पण इथे आहेत, प्लीज स्टेजवर या. त्यांना आपण सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देऊया. विशेष म्हणजे या डॉक्टर मॅडमनी त्यांच्या चिरंजीवांनी सरांना जो पाय दुखत होता तो रिपेअर करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि महाराजांनी असे एक आपल्याला जोडीदार निर्माण केले आहे त्याबद्दल महाराजांना मी साष्टांग नमन करतो. धन्यवाद. जय गजानन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी माझ्याकडनं फी तर नाही घेतली, तर माझा सत्कार करून मला पाठवला. म्हणजे पहिला पेशंट असेल की तो डॉक्टरकडे गेल्यावरती फी न देता सगळी औषधं गोळ्या घेऊन वर सत्कार पण स्वीकारून आला. तरी आमच्याकडनं त्यांचं देवीचं मंदिर आम्ही बघू. आणि त्यांच्या इथं देवीचं मंदिर आहे आज. आणि त्यांचा मुलगा डॉक्टर आता भावी डॉक्टर आहे. आणि असं या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे कार्य आज इतपत पुढे गेलेलं आहे. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज. आता एक भजन झालं की आरती पाठवत नाही. त्या येणार मला
त्रिविधतापांचे निर्मूलन तुम्ही करा आरोग्य शरीरा हात बसण्याचं प्रसंग वारीशे गावाची काही जोगा होत तयासी अनंत सावळी गजाननाबाई शुद्ध जगनिष्ठ तयारी कष्टा दे केलाच 2 वाजता. एक मिनिट पुरणपोळी, आमरस, सार, वरण भात, कोशिंबीर, चटणी, बटाट्याची भाजी आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आयटम आमरस आणि पुरणाची पोळी. स्टीलच्या मध्ये का ताई तिथं? नाही तिथं
हेच होते समोर. बरं ठीक आहे काय इथं आमचे सगळे कार्यकर्ते जेवायची वेळ राहिले नाही तर आमचे कार्यकर्ते इकडे जातात. मंडळी नमस्कार. जय गजानन. आभार प्रदर्शनातील महत्त्वाचा भाग ह्या 11 दिवसीय महापारायण महोत्सवामध्ये ज्यांनी आपल्या चहा पाण्याची, नाश्त्याची आणि जेवणाचीच म्हणजे महाप्रसादाची जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली ते आपले बंडोपंतजी कुलकर्णी, हर्षल कुलकर्णी या सर्वांना आपण मनपूर्वक धन्यवाद देतो. ज्योती केटरर्स हे त्यांच्या केटरर्सचं नाव आहे आणि रुद्रा इव्हेंट मॅनेजमेंट ही पण त्यांची ब्रँच आहे. तर कुलकर्णी साहेबांना आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. त्यांचा सत्कार मराठे दाम्पत्य ज्यांची मुखोद्गत पोथी पाठ आहे त्यांच्या हस्ते आज सत्कार हर्षल भाऊंचा करण्यात येत आहे. ज्योती केटरर्सचे हर्षल भाऊ यांचा सत्कार आता इथे होत आहे. थँक्यू व्हेरी मच हर्षल भाऊ, धन्यवाद. आणि हो, हर्षल भाऊंच्या सुविद्य पत्नी कविताताई कुलकर्णी यांना पण मनपूर्वक धन्यवाद. जय गजानन. आणि हो मंडळी, माझ्याकडे अजूनही काही छान फोटो आणि क्लिप शिल्लक आहे, त्या दाखवण्याचा मोह मला होत आहे. तर बघा, पारायण काळामध्ये जेव्हा दादांचा पाय दुखावला गेला त्यावेळेस त्यांना उपचार करण्यासाठी डॉक्टर अनिताजी बेंडाळे आणि त्यांचे चिरंजीव जे स्वतः MBBS डॉक्टर आहे त्यांच्या ह्या क्लिनिकवर आम्ही गेलो आणि त्यांनी अतिशय छान असा उपचार दादांच्या पायावर केला. अक्षरशः दादांना चालता येत नव्हतं, वेदना खूप होत होत्या आणि त्यांना इमिजिएट पायाला ट्रीटमेंट देण्याची गरज होती. त्यावेळेस डॉक्टर अनिताजी बेंडाळे आणि त्यांच्या चिरंजीवांनी खूप छान अशी त्यांना पायाला ट्रीटमेंट दिली. आणि त्यावेळेस त्यांच्या क्लिनिकमध्ये जे मंदिर होतं ते आम्ही बघितलं, खूप छान मंदिर होतं. दादांचा त्यांनी सत्कार केला, त्यांच्याबरोबर माझाही सत्कार केला. आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये जे मंदिर आहे तिथली देवीची जी मूर्ती आहे ती अतिशय सुंदर आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर देवीची मूर्ती आहे. आणि खरंच आम्हाला इथे त्यांच्याकडे जाऊन एक आध्यात्मिक अनुभव आला. सुंदर असं देवीचं मंदिर बघायला मिळालं. जय माता दी, जय गजानन माऊली. हा अनुभव तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायचा होता म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आम्ही दाखवला. धन्यवाद. जय गजानन माऊली. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत जय गजानन, श्री गजानन. जय जय सद्गुरू गजानना, रक्षक तूची भक्तजना. जय माता दी, जय गजानन माऊली. धन्यवाद.